हॉटेलच्या रूमच्या चावीने साफ करतोय. मस्त थंडी आहे, -2 डिग्री आणि मस्त गरमागरम चिकन मोमोज खातोय. आणि लहानपणापासून मला लाईट गेल्यावर खूप मजा यायची, काय माहित. तर आता चला मी तुम्हाला माझा गेअर दाखवतो, मी काय काय घेतले ते. नेक्स्ट येऊया रायडिंग गेअरकडे. आणि हे अख्खा अल्पाईन स्टार्स आहे. मी ऑलरेडी तुम्हाला शूज दाखवले. वायपर मारतो. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मी आहे आयोवा स्टेटमध्ये आणि मी ब्लॉग यासाठी चालू केला आहे कारण इकडे येणार आहे स्नो स्टॉर्म. मी दुपारी लँड झालो आणि सगळे इकडचे लोक बोलत होते की आज रात्री स्नो स्टॉर्म येणार आहे 2 दिवस, तर हेवी स्नोफॉल होणार आहे. आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी अजूनपर्यंत स्नोफॉल दाखवला नाही म्हणून मी ब्लॉग आज चालू केला. सो आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि बाहेर सायरन वाजायला स्टार्ट झालाय आणि स्नोफॉल पण चालू झालाय. कॅमेऱ्यात दिसतंय की नाही माहित नाही. फोनवर अलर्ट पण आला होता की बाहेर निघू नका म्हणून. सो आता डायरेक्ट उद्या सकाळी दाखवतो तुम्हाला कसं दिसतं हे. आणि शेल्टर इन प्लेस ऑर्डर असल्यामुळे कोणी तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही, सगळे आपापल्या घरी आहेत. आणि मी आता हॉटेलमध्ये पण मला उद्या ऑफिसला जायचंय, पण जाता येईल की नाही माहित नाही. केवढा स्नो आहे त्याच्यावर डिपेंड करतं. म्हणून मी वाटेत वॉलमार्टला थांबलो आणि थोडंसं खायचं प्यायचं सामान गाडीत स्टोअर करून ठेवलेलं आहे. आता ते वर आणतो, आता सगळं गाडीत फ्रीज होईल. आता मी उबर इट्सवरनं जेवण पण मागवलेलं डिनर. जास्त मला भूक नव्हती म्हणून फक्त 1 प्लेट चिकन मोमोज मागवलेत. इकडे एक नेपाली रेस्टॉरंट आहे तिकडनं. सो या हॉटेलमध्ये कोणाला वर यायला देत नाही, सो मलाच खाली जाऊन घ्यावं लागतील. हे रूमचं जरा लेआउट वेगळं आहे. बेडरूम पहिली आणि त्याच्यानंतर लिव्हिंग रूम आहे. तुला या साईडचा व्ह्यू दाखवतो. इकडे ही दिसते ती मिसिसिपी रिव्हर आहे. ही अमेरिकेतली एक मोठी नदी आहे. आणि मी लास्ट टाइम जेव्हा आलेलो ना, या नदीला पूर आला होता आणि हा जो रस्ता आहे इथपर्यंत पाणी आलं होतं. इथे नदी आहे आणि इथपर्यंत पाणी आलं होतं. उबरवाली आली आहे. मस्त थंडी आहे, -2 डिग्री आणि मस्त गरमागरम चिकन मोमोज खातोय. तर भेटूया उद्या सकाळी. आणि इकडे सकाळी मी मिररमधल्या TV मध्ये वेदर रिपोर्ट बघतोय आणि जवळपासच्या स्टेट्समध्ये टॉर्नेडो वॉर्निंग पण आहे. रात्रभरात भरपूर स्नो पडलेला आहे आणि आता पण पडतोच आहे आणि अख्खा दिवस पडणार आहे. तर गाडी चालवायला मजा येईल स्लिपरी रस्त्यावर. हालत बघा बाहेर. कमीत कमी 2-2.5 इंच तरी आहे स्नो. आणि ही गाडी स्नो काढते आणि आता पण स्नोफॉल होतोच आहे. आणि ही माझी गाडी आहे, रेंटल गाडी आहे. आता तो स्नो का हे नाही झालाय, म्हणजे त्याचा आईस नाही झालाय म्हणून इझिली निघतोय. बघ किती, कमीत कमी 3 इंच तरी असेल. एवढा हॉटेलच्या रूमच्या चावीने साफ करतोय. मस्त एकदम सॉफ्ट स्नो आहे. थंडी एवढी नाही आहे, फक्त 0 डिग्री आहे. गाडीत बसतो पटकन. थंडी एवढी नाही आहे, 0 डिग्रीच आहे. कारण जेव्हा ऍक्च्युअल स्नोफॉल होतो तेव्हा जास्त थंडी नसते. थंडीतून जेव्हा गरम जरासं होतं ना, म्हणजे 0 आणि 2 डिग्रीच्या मध्ये जेव्हा होतं ना तेव्हा खूप स्नोफॉल होतो. आणि आता पण तसंच चालू आहे. वायपर मारतो.
वरचा पण मारतो. ते मम्मीचा फोन चालू आहे. जे मेन रस्ते असतात ते लोक स्नो प्लावनी क्लीन करतात आणि जे नॉर्मल गल्ल्या बिल्ल्या असतात ते नंतर करतात. फर्स्ट प्रायोरिटी मेन रोडला. समोर ट्रक आहे ती त्याच्या पुढे स्नो प्लाव आहे आणि मागे सॉल्ट टाकायचं मशीन आहे. म्हणजे ती प्लाव करेल, म्हणजे साफ करेल रस्ता आणि जाता जाता सॉल्ट टाकेल. आणि रस्त्यावर सॉल्ट टाकल्याने काय होतं, बर्फ वितळतो. आता माझं ऑफिस सुटलंय आणि खतरनाक स्नो पडलाय आणि 6 इंच, म्हणजे काल रात्री जो 2-2.5 इंच पडलेला तो, आणि आता अख्ख्या दिवसभरामध्ये 6 इंच अजून पडला, म्हणून 8 इंच थिक स्नो आहे सगळीकडे. आणि बोलताना माझ्या तोंडातून पण धूर येतोय. सो आता परत जातो हॉटेलवर. आता मोठा एक्सकॅव्हेटर आणला स्नो काढायला, कारण खूपच जास्त झालंय सगळीकडे, दिसत पण नाहीये काय. पण माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांना हे दिलंय, हे सॉल्ट, रोड सॉल्ट, म्हणजे चालत जाताना आपल्या एंट्रन्स टू गाडीपर्यंत जाताना फेकत फेकत जायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी तेवढा पाथ क्लिअर झालेला असेल आणि जेव्हा परत आपण येऊ तेव्हा आपल्याला चालायला रस्ता आहे. कारण बर्फ काढायला हेल्प होण्यासाठी. कारण स्नो प्लाव जो आहे तो फक्त रस्त्यावरनं जातो, गाड्यांच्या मधून जात नाही. आता जेव्हा लोक आपापल्या गाड्या काढतील तेव्हा 2 गाड्यांच्या मध्ये जी एरिया असते तिकडे सगळा स्नो असेल, म्हणून हे सॉल्ट टाकल्याने तो सगळा स्नो वितळून जाईल आणि उद्या सगळ्यांना क्लिअर पार्किंग लॉट मिळेल. म्हणून आता मी थोडा टाकलाय आणि थोडा माझ्या हॉटेलमध्ये टाकायला ठेवलाय. एक्सिलेटर दाबलाय पण ट्रॅक्शन कंट्रोलमुळे गाडी पुढेच जात नाही जास्त फास्ट. जरा जास्त एक्सिलेटर दिला की गाडी स्लिप व्हायला स्टार्ट होते. आणि ही गाडी ऑल व्हील ड्राईव्ह आहे, मला रेअर व्हील ड्राईव्ह पाहिजे होती. रेअर व्हील ड्राईव्ह बर्फात खरी रिस्की असते, पण मला ड्रिफ्ट करायला खूप आवडतं, म्हणून मी रेअर व्हील ड्राईव्ह प्रिफर करतो बर्फामध्ये. ग्रिप किती कमी आहे आता बघा. ओके, सो मी आयोवावरनं थर्सडेला घरी आलो. आज सॅटर्डे आहे आणि तुम्हाला स्नो तिकडचा कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि आज सॅटर्डे, आज मी खरं माझ्या ट्रिपवर निघणार होतो, पण प्रॉब्लेम असा झालाय की हा वीक US मधला सर्वात कोल्डेस्ट वीक असणार आहे. आणि आता बाहेर तुम्हाला ऊन दिसत असेल आणि टेम्परेचर पण जास्त आहे, पण आज रात्रीपासून हालत खराब होणार आहे आणि मंडेला स्नो पण पडणार आहे इकडे. आणि माझा जो डॅलस टू कॅलिफोर्नियाचा रूट आहे तिकडे सॉलिड थंडी असणार आहे, काय काय ठिकाणी स्नो पण आहे आणि रस्ते पण बंद झालेले आहेत काही. सो मी प्लॅन करणार आहे की वेदर जरा नीट झालं की नेक्स्ट वीक, किंवा आता मी कमिटमेंट देत नाही कारण आता वेदरच्या वर आहे, तर जसं नीट होईल तसं मी निघीन. पण त्याआधी मला माझा सगळा गेअर जो मी घेतलाय तो तुम्हाला दाखवायचा होता. पण आता टेम्परेचर विचारूया. अलेक्सा, व्हॉट्स द टेम्परेचर? Right now, it's 13 degrees Celsius. Tonight, expect a low of -10 degrees. बघा, -10 डिग्रीज आहे आज रात्रीपासून. आणि -10 मध्ये चालवायला मला काही प्रॉब्लेम नाही कारण माझ्याकडे सगळा गेअर आहे, पण प्रॉब्लेम आहे विंडचा. कारण विंड स्पीड जो आहे तो सर्वात महत्वाचा आहे. कारण हायवेवर जाताना साईडून जर क्रॉस विंड आली ना तर खूप प्रॉब्लेम होतो इकडे मोटरसायकल चालवताना. त्याला इकडे विंड गस्ट म्हणतात. सो विंड गस्ट जेव्हा कमी होतील ना तेव्हा मी निघीन, कारण उगाच रिस्क घेण्यात पॉईंट नाही. जायचं तर मला आहेच. तर आता चला मी तुम्हाला माझा गेअर दाखवतो मी काय काय घेतलंय ते. फर्स्ट आहे माझं रायडिंग जॅकेट. हे अल्पाईन स्टार्सचं मी घेतलंय आणि सेम त्याला मॅचिंग पॅन्ट पण आहे. या दोघांबद्दल मी नंतर बोलीन, पहिले हे बघूया. स्टार्ट करूया इथून. पहिलं बघूया हेल्मेट. हेल्मेट हे मी शोईचं घेतलेलं आहे, निओटेक 2. आणि शोई या वन ऑफ द बेस्ट ब्रँड्स ऑफ हेल्मेट आहे. आणि हे मी मॉड्युलर हेल्मेट घेतलं, म्हणजे हे फ्रंट पार्ट उघडतो याचा, कारण लो स्पीडला आपण हे उघडून चालू शकतो कम्फर्टेबली. आणि ह्याला मी गोप्रोचा माउंट ऑलरेडी लावलेला आहे. त्याच्यानंतर या ह्याच्याकडे हे सीट पॅड, कारण एवढे तास चालवण्यासाठी मला जरा कम्फर्टेबल बसण्यासाठी हे सीट पॅड पाहिजे होता, मस्त सॉफ्ट आहे. त्याच्यानंतर हा नेक वॉर्मर आहे, हेल्मेट घालायच्या आधी घालायचा. आणि मग माझा गोप्रो माझा हीरो 11 ब्लॅक आहे. आता 12 पण आला आहे, पण मला अपग्रेड करायचं वाटत नाही कारण जास्त काय फरक नाही आहे. नंतर ही आहे वॉटर ब्लॅडर.
याची 2 लिटरची कपॅसिटी आहे. सारखं पाणी पिण्यासाठी थांबायला नको म्हणून ही घेतली आहे मी. त्याच्यात पाणी भरीन आणि चालवता पिऊ शकतो. हे ह्याच्यात कनेक्ट होतं, मग हे कवर काढून आपण पिऊ शकतो. नेक्स्ट आहे माझी टँक बॅग. ही मी इंडियावरनं घेतली आहे, कारण इथे खूपच महाग होत्या आणि सेम असेच होत्या. ही मला स्वस्तात मिळाली आणि ही पण बरीच मोठी आहे. आणि मेन ह्याचा फायदा काय आहे की ह्याच्यात सगळे इम्पॉर्टंट आणि ज्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी आहेत त्या टाकू शकतो आपण. आणि बाईकवरनं उतरल्यावर ह्याची बॅकपॅक बनते. सो आपण ही खांद्यावर घालून सगळे आपले इम्पॉर्टंट वस्तू घेऊन जाऊ शकतो. सो ही अजून मी लावून ट्राय केलेली नाही आहे. माझ्या टाकीचा शेप थोडा असा फ्लॅट नाही आहे खालनं, तर आता मला बघावं लागेल कशी फिट होते. पण ही मॅग्नेटिक आहे, पण मी नुसतं मॅग्नेटच्या भरोश्यावर ठेवणार नाही, कारण हाय स्पीड असतो इकडे. तर ह्याला स्ट्रॅप पण आहे आतमध्ये अजून बांधायला, तर मी स्ट्रॅप यूज करणार आहे. नेक्स्ट आहेत रायडिंग शूज. हे मी घेतलेत हार्ली डेव्हिडसनचे आणि यात कावबॉय बूट्स, कारण मी टेक्सासमध्ये राहतो तर कावबॉय बूट्स पाहिजेच. हे मला आवडले कारण हे ब्लॅक आहेत आणि माझ्या रायडिंग गिअरबरोबर मॅच होतात. दुसरी मेन गोष्ट म्हणजे ह्याला कॉम्पॉझिट टो आहे, म्हणजे स्टील टो असतो, आते कशी वाटी असते स्टीलची, पण ही कंपॉझिट मटेरियलची आहे आणि वॉटरप्रूफ आहेत, म्हणजे पाऊस बीस पडला तर काही टेन्शन नाही. आणि कम्फर्टेबल पण आहेत खूप आणि हेवी पण आहेत. नेक्स्ट आहेत माझे रायडिंग ग्लव्ज. हे पण अल्पाईन स्टार्सचे आहेत, ह्याच्यावर मॅच होतात. आणि हे ॲक्च्युली विंटर ग्लव्ज नाही येतं, ह्याला भोका वगैरे आहेत आणि मेश मटेरियल आहे म्हणून हवा जाते आतमध्ये. सो मोस्टली मी हे वापरणार नाही, हे नेणार आहे बरोबर. ऊन वगैरे असेल तेव्हा हे वापरेन. आणि मग हे आहेत विंटरवाले ग्लव्स आणि हे खूपच गरम आहेत. हे उन्हात घातले तर हाताला घाम येतो, म्हणून जसं वेदर आहे त्या हिशोबाने मी चेंज करत राहीन. त्याच्यानंतर हा मी घेतला आहे पर्पल पांडाचा माईक. मी रिसर्च केला, सगळे मोस्टली जे मोटो व्लॉगर्स आहेत तो हाच माईक वापरतात, म्हणून हा मी घेतला आहे. आणि ह्याची क्वालिटी पण खूप चांगली आहे. हा आता मला आतमध्ये लावायचं आहे. नॉर्मली जर फुल हेल्मेट असेल तर बाकी वायर आतून फिरून लावता येतं, पण आता माझं हेल्मेट मॉड्युलर आहे म्हणून मला सगळं वायरिंग जे आहे ते फक्त एवढ्या भागातच करायचं आहे ह्याच्या आतमध्ये, कारण मला जर मी मागे फिरवल्या वायर तर हे उघडायला त्रास होईल, म्हणून तर ते बघावं लागेल. त्याच्यानंतर मी घेतला आहे गोप्रोचा मीडिया मॉड. हा आत गोप्रो आहे आणि त्याच्या बाजूला जे ते त्याला मीडिया मॉड म्हणतात. आणि हा मी का घेतला आहे कारण ह्याला डायरेक्ट माईक लावू शकतो असा, नाहीतर मग त्याचा अडॅप्टर वगैरे घ्यावा लागतो. सो हे घेऊन टाकलं. आणि माउंट मी असा लावला आहे की गोप्रो थोडा ऑफसेट असणार आहे, पण त्याची जी लेन्स आहे ती एकदम सेंटरला असेल, म्हणजे तुम्हाला व्ह्यू एकदम मस्त येईल. कारण जर मी गोप्रोमध्ये लावलं तर लेन्स ऑफसेट होते, पुन्हा असा परफेक्ट दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर हे फॉग लाईटचं माउंटिंग किट आहे. फॉग लाईट मी ऑलरेडी खाली नेले आहेत, कारण मला ट्राय करायचं होतं चालतात की नाही म्हणून. आता हा माउंट लावून ते फिट करायचे आहेत. ही आहे चेन वॅक्स किंवा चेन पेस्ट जे आपण म्हणू शकतो. स्प्रेवाला पण चेन लुब्रिकंट येतं, पण मला हे जास्त आवडतं कारण हे थोडं चिकट असतं आणि जास्त वेळ राहतं चेनवर. आणि त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे कार्डोचं पॅकटॉक ब्लॅक. हे स्पेशल एडिशन हेल्मेटचं इंटरकॉम आहे आणि हे मला आता फिट करायचं. आणि ह्याच्यात 45mm JBLचे स्पीकर वगैरे आहेत, एकदम मस्त ऐकू येतं सगळं. सो आता अजून हे फिट केलं नाही आहे, तर फिट करेन. हा इंटरकॉम आहे, पण मी एकटाच जाणार म्हणून मला फक्त गाणी ऐकायला किंवा फोनवर बोलायला वगैरे लागणार आहे. चांगलंवालंच घेतलं मी. ह्याच्यापेक्षा स्वस्तवाले पण होते, पण मी चांगलंच घेतलं कारण नंतर पण मला लागणारच आहे, तर नंतर अपग्रेड करण्यापेक्षा आत्ताच चांगलं घेतलं. हे सगळे जे फीचर्स आहेत, ज्यांना इंटरेस्ट असेल ते पॉज करून बघू शकता. हे असं आहे आतून, हे युनिट आहे त्याचं. आणि हे डिटॅचेबल असतं, कारण हेच सर्वात महत्त्वाचं. तर हेल्मेट कुठे आपल्याला ठेवायचं असेल तर आपण काढून नेऊ शकतो. आणि त्याचं जे क्रेडल असतं, क्रेडल आणि वायरिंग, स्पीकर, माईक वगैरे ते सगळं हेल्मेटलाच चिकटून राहतं आतमध्ये. आणि ह्याला अँटिना पण आहे लॉंग रेंजसाठी. अजून एक लॉंग राईडसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे क्रूज कंट्रोल. आता माझ्या बाईकला डिजिटल क्रूज कंट्रोल नाही आहे, तर हे कसं यूज होतं हे मी तुम्हाला नंतर दाखवीन खाली गेल्यावर बाईकला लावून, की तुम्हाला नीट आयडिया येईल याची. नेक्स्ट आहे रायडिंग गिअरकडे. आणि हे अख्खं अल्पाईन स्टार्सचं आहे. मी ऑलरेडी तुम्हाला शूज दाखवले आणि ग्लव्स दाखवले. चालू करूया पॅन्टपासून. ही जी रायडिंग पॅन्ट आहे ह्याच्यामध्ये लेवल 2 आर्मर आहे गुडघ्याला आणि हिप्सला. आणि हे वॉटरप्रूफ आहे. दोन्ही जॅकेट आणि पॅन्ट दोन्ही 4 सीझन आहेत, म्हणजे वॉटरप्रूफ आहेत. समरमध्ये घालायचं असेल तर या ज्या झिप आहेत ना या उघडल्या
इथे आत व्हेंटिलेशन आहे, म्हणजे हवा आत जाते आणि थंड होतं. आणि एक्स्ट्रीम थंडीसाठी ह्याच्यामध्ये आत लायनर आहे. हे जे आपलं पफर जॅकेट असतं ना तसं लायनर आहे. हा लाल झिपनी काढायचा, ह्याच्यात पण आहे, हा मी काढून दाखवतो. आणि ह्याला इथे ही चेन आहे आणि जॅकेटला पण इकडे चेन आहे, म्हणजे दोन्ही कनेक्ट होतं आणि अख्खा सूट बनतो. सो पॅन्ट ठेवा साईडला आणि येऊया जॅकेटकडे. जॅकेट हे मला एकदम माझ्या आवडीसारखं मिळालेलं आहे आणि हे पण 4 सीझन आहे. सो ह्याच्यामध्ये समरमध्ये चालवायचं असेल आपल्याला तर आपण हे वेल्क्रो काढून हे असं आतमध्ये लावू शकतो, म्हणजे इकडनं हवा जाईल. हे दोन्ही साईडला असं आहे आणि प्लस इथे पण त्याला व्हेंटिलेशनसाठी आहे. हे जे मॅश दिसतं ह्याच्यातून हवा आत जाते. आणि जर आपल्याला अजून हवा पाहिजे असेल, जास्तच गरम होते, तर हे अख्खंच आपण उघडू शकतो, अख्खी हवा आत जाते. आणि झिप पण अख्खी वॉटरप्रूफ आहे रबराची. तरी मी लावलं परत. आणि लेफ्ट हँडवर तुम्हाला हे 3 LED लाईट्स दिसत आहेत. हे आहेत एअरबॅगसाठी. हे जॅकेट एअरबॅगसाठी पण कॉम्पॅटेबल आहे. आता मी तुम्हाला दाखवतो एअरबॅग कशी वर्क करते. 2, 1. ओके, सो एअरबॅग डिप्लॉय होण्यासाठी हे त्याचे सेन्सर आहेत. आणि एकदा आपण एअरबॅगचं वेस्ट घातलं की ते या वायर्सना कनेक्ट करायचं. या वायर्स आहेत आणि त्याचं कनेक्शन आहे. आणि हे जे मागे ब्लू कलरचं दिसतंय हा बॅक प्रोटेक्टर आहे आणि हा पण लेवल 2 आहे. हा जॅकेट बरोबर आला नव्हता, मी विकत घेऊन टाकला आहे. आणि हे जॅकेटचं थर्मल लायनर हे या लाल झिपनी कनेक्ट होतं. आणि असं सेम पॅन्टमध्ये पण आहे, तर समरमध्ये आपण हे काढून पण चालू शकतो. आणि ह्याला ड्राय पॉकेट्स वगैरे, अख्खंच जॅकेट वॉटरप्रूफ आहे. आतमध्ये जे पॉकेट्स आहेत ते सगळे वॉटरप्रूफ आहेत. आणि या जॅकेटला पण एल्बोला आणि शोल्डरला लेवल 2 प्रोटेक्शन आहे. आतमध्ये पॅडिंग आहे आणि जिकडे इम्पॅक्ट स्पॉट्स असतात तिकडे जरा एक्स्ट्रा रिइन्फोर्समेंट आहे. आणि एकदम वेल इंजिनियर्ड जॅकेट वाटतं मला, कारण हे बघा, हे आपण वेल्क्रोचा लावला, जर आपल्याला नको असेल तर हे असंच हवेत फडफडत राहील, म्हणून त्याला मागे हुक पण आहे. हुकला लावला की ते सिक्युअर राहील. छोट्या छोट्या गोष्टी एकदम डिटेल्स मला खूप आवडल्या जॅकेटच्या. पुढचे आपण वेंट उघडले आणि हाताचे वेंट उघडले आणि अख्खं क्लोज असेल तर त्या जॅकेटचा फुगा होईल, म्हणून मागून हवा जाण्यासाठी हे व्हेंटिलेशनचे या झिप्स आहेत. म्हणजे समोरून जी हवा येईल ती तुमच्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होईल आणि मागनं निघेल. सो हा पण एक फीचर मला खूप आवडला आहे जॅकेटचं. आणि हा बॅक पॉकेट आहे, वेस्टला ॲडजस्ट करायला स्ट्रॅप्स वगैरे आहेत. आणि हे जॅकेट आणि पॅन्ट दोन्ही सॉलिड हेवी आहेत. फक्त एकदा घालून काढायलाच दमायला होतं, म्हणून आता हे घालून मी तुम्हाला डायरेक्ट ज्या दिवशी राईड करीन त्या दिवशीच दाखवेन. तर आतापर्यंत तुम्हाला सगळं कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि कुठली गोष्ट सर्वात जास्त आवडली किंवा अजून मी काय घ्यायला पाहिजे होतं जे मी विसरतोय ते पण मला सांगा. आणि आता पण जाऊया खाली, कारण बाईकला पण मी 1-2 गोष्टी लावलेल्या आहेत, त्या पण तुम्हाला दाखवतो. सो चला आता खाली जाऊया. अशी टँक बॅग आणि बॅकपॅक सारखी आपण नेऊ शकतो. तर त्याच्यातल्या थोड्या गोष्टी मला बाईकवर आता ट्राय करायच्या आहेत लावून कशा आहेत. तर आता खाली जाऊया आणि ट्राय करूया. आणि हे माझे समरचे रायडिंग बूट्स आहेत आणि हे पण स्टील टो आहेत. स्टील टो नाही, कंपोजिट टो. पण याचा एकच प्रॉब्लेम की हे वॉटरप्रूफ नाही आहेत, म्हणून हे मी नाही घालणार आहे. आलोय मी गॅरेजच्या आत आणि बाहेर सॉलिड वारा आहे, कारण रात्री वेदर खराब होणार त्याच्याच स्टार्ट झालेलं आहे आता. आणि ही आपली बाईक आहे. मी हे फॉग लाईट्स वगैरे होते ते सगळे लावणार होतो, पण खूप काळोख झाला लगेच, म्हणून मी त्या दिवशी लावले नाही. तर आता सगळं सीट वगैरे घेऊन आलो आहे, थोडे पहिले बाईक पुसतो. आणि हा फडका मी मुंबईच्या सिग्नलवरनं आणलेला आहे आणि पुसायची मजाच वेगळी आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला दाखवायची होती, ते म्हणजे हा स्क्रीन. हा ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो ह्याच्यामध्ये. सो म्हणजे मला फोन वगैरे ठेवून मॅपमध्ये बघायची गरज नाही, ह्याच्यावरच ॲपल कारप्ले कनेक्ट होतं. तर तुम्हाला दाखवतो. पहिले जरा बाईक चालू करतो आणि गरम करतो. तर मला असं वाटतं की हा स्क्रीन जो आहे तो सर्वात महत्त्वाची ॲसेसरी आहे. म्हणजे माझा फोन खिशात ठेवू शकतो आणि सगळं ह्याच्यावरनं कंट्रोल करू शकतो. म्हणून आता मी एक्सायटेड आहे जायला, पण थोडं वेदर नीट झाल्यावर जाईन.
ते क्रूज कंट्रोल मी लावलेलं आहे आणि म्हणजे तुम्ही हायवेला सपोज 100च्या स्पीडला जात असेल आणि कॉन्स्टंट मला हे पकडून ठेवावं लागेल एक्सिलेटर. तर या हाताला आराम मिळण्यासाठी फक्त या अंगठ्याने हे असं करायचं. सोडल्यावर एक्सिलेटर तिकडेच राहतो म्हणजे कॉन्स्टंट स्पीडला बाईक जात राहील. आणि मध्येच मला वाटलं जरा कमी करायचं, डायरेक्ट असं केलं कमी झालं. परत दाखवतो. एक्सिलेटर खेचला, ऑन केलं, सोडलं, एक्सिलेटर तिकडेच. परत कमी करायचं. एक छोटी सोपी वस्तू आहे पण लॉंग राईडला खूप कामाची आहे. तर आता मी घरी आलो आहे आणि मला फॉग लाईट वगैरे लावायचे होते, पण मी गेलो आणि 40 मिनिटात टेम्परेचर एवढं कमी झालं आणि सनसेट पण झाला म्हणून वरती आलो. कारण तिकडे गॅरेजमध्ये हीटर वगैरे काय नाही आहे. आणि उतरलो तेव्हा 7 डिग्रीज होतं टेम्परेचर आणि 40 मिनिटाच्या आसपास ते 0 डिग्री झालं आणि का अंधार पण व्हायला लागला म्हणून मी आलो वरती. आणि मला जायची खूप इच्छा होती पण वेदरचं तर कारण आहे, पण व्लॉगमध्ये पण चांगलं आलं नसतं फुटेज कारण सगळा काळोख आणि ढग वगैरेच दिसले असते. तर चांगला उजेड आणि माउंटन्स वगैरे पण दिसले पाहिजेत तुम्हाला आणि व्लॉग करायला मजा पण आली पाहिजे म्हणून पण नाही गेलो. तर आता बघूया वेदर कधी नीट होतं आणि मग तसा निघेन. आणि आता टेक्सासमध्ये फ्रीज वॉर्निंग आहे हा पुढचा आठवडा, म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर दिवसातलं -4 असणार आहे आणि मिनिमम मला वाटतं -11 वगैरे असणार आहे. म्हणून मी न्यूजमध्ये बघत होतो तर सगळे पाणी, दूध, जे एसेन्शियल गोष्टी असतात, ब्रेड वगैरे ते सगळे घेऊन ठेवतात आणि सगळे सुपरमार्केट्स एम्प्टी झालेले आहेत. तर मला पण जरा दूध वगैरे घ्यायचं आहे. तर फर्स्ट टाइम जेव्हा इकडे स्नो पडला होता आणि पहिली गोष्ट म्हणजे टेक्सासमध्ये मागचे 40 वर्ष मला वाटतं स्नो पडला नव्हता. आता लास्ट 3 वर्षापासून पडतोय. म्हणून आम्ही तेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये राहायचो आणि फर्स्ट टाइम स्नो पडला तेव्हा सगळे धमाल करत होते आणि टेक्सासची लोकच कधी स्नो नाही बघितल्यासारखे नुसते ते स्नोबॉल्स वगैरे फेकून फुल धमाल करत होते. आणि इकडे कोणाकडे स्नो टायर्स नसतात कारण स्नो पडतच नाही म्हणून सगळे रस्त्यावर तर गाड्या नव्हत्याच, पण खूप धमाल आली होती आम्हाला. आणि लाईट वगैरे गेले होते आणि सगळे मित्र आम्ही एकत्रच तेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये राहायचो. आणि फ्लश टँकमध्ये पाणी नव्हतं म्हणून बाहेरून बर्फ आणून फ्लश टँकमध्ये टाकत होतो. तो अख्खा जाम झालेला, फुल धमाल केलेली आम्ही. लाईट गेलेली पण फुल अख्ख्या युनिव्हर्सिटीची सगळी मुलं खाली होती. आणि माझा फर्स्ट यूट्यूबवरचा व्हिडिओ असेल तो मी BMW ड्रिफ्ट करतानाचा होता. आणि लहानपणापासून मला लाईट गेल्यावर खूप मजा यायची, का काय माहीत, पण लाईट गेले की एकदम असं धमाल यायचं कारण मेणबत्त्या वगैरे लावून असे घरचे सगळे एकत्र असायचे. आणि नंतर लाईट आले की एकदम असं उदास वाटायचं, अरे का आले, अजून थोडा वेळ गेलेले पाहिजे होते. आणि खास करून जेव्हा रात्री लाईट जातात ना तेव्हा अजून मजा येते कारण दुपारी गेले तर सॉलिड गरम व्हायचं, पण रात्री गेल्यावर खूप मजा येते. पण इकडे टेक्सासमध्ये जेव्हा गेले होते लाईट तेव्हा एक तर -2 वगैरे टेम्परेचर होतं आणि हीटर बंद झालं म्हणून फुल घरात पण थंडी होती, पण खूप मजा आलेली तेव्हा. तुम्हाला पण कोणाला लाईट गेल्यावर मजा येत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि पर्सनली थंडीचा सीझन मला खूप जास्त आवडतो कारण गरमीमध्ये मी एकदम जरा असा आळस येतो मला आणि मी आळशीसारखाच असतो, पण थंडी आली की मी फुल फ्रेश असतो आणि काही करायचा मध्ये फुल जोश भरलेला असतो. तुम्हाला कुठला सीझन आवडतो मला सांगा. मला पावसाळा आता आवडायला लागलाय आणि पावसाळ्यात मला गाडी वगैरे चालवायला किंवा असं मित्रांबरोबर बाहेर फिरायला जायला मला खूप आवडतं. पण जेव्हा शाळेत होतो तेव्हा पावसाळा आला की मला नकोसं व्हायचं कारण पाय भिजले ना, चिखल वगैरे गेला की मला खूप अनकम्फर्टेबल होतं. तर ते एक मला पार्ट आवडायचं नाही, भिजून कुठेतरी जायला. पण आता जरा मोठा झालोय, शाळेत जायचं नाही, कॉलेज नाही, म्हणून आता मी पाऊस एन्जॉय करू शकतो. तुम्हाला कुठला सीझन आवडतो ते मला नक्की सांगा. माझा फेवरेट आहे विंटर आणि मला वाटतं माझ्या घरी सगळ्यांचाच विंटर फेवरेट आहे. तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कुठचा सीझन आवडतो आणि तुमच्या काय गमती असतील आपल्या सीझन्सला रिलेटेड. सो हा व्हिडिओ मी इकडेच एंड करतो. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.